आज झालं असं की सकाळी पाणी असल्याच्या कारणामुळे आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं, कारण की शिवांच्या आजीला सकाळपासून काही बरं वाटत नव्हतं, म्हणून आम्ही रात्री गेलेलो होतो यांना दवाखान्यात घेऊन, कारण की यांचे हातपाय खूप दुखत होते म्हणून. आणि शिवान पण इथे खूप खुश झालेला होता, कारण की पाणी असल्याच्या कारणामुळे याला काही फिरायला जायला भेटत नाही म्हणून. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे गेलेलो होतो. डॉक्टरकडे इथे दाखवलं, त्यानंतर चेक वगैरे करून घेतलं आणि एक इंजेक्शन वगैरे घेऊन घेतलं. त्यानंतर शिवांची इथे चाललेली ती मस्ती, कारण की जे काय इथे वापरायची मशीन आहे ती आमच्या घरी पण होती. त्यानंतर मस्त असा मौसम झालेला होता, पाणी थांबलेलं होतं आणि पाणी एकदा पाणी लागलं का पाणी काही थांबत नाही म्हणून. त्यानंतर मी गोळ्याची चिठ्ठी वगैरे घेतलेली होती, गोळ्या लिहून दिलेल्या होत्या, कारण की इथे तर मेडिकल बंद होतं म्हणून मी माझ्या हस्बंडला किंवा दिरालाच सांगणार होते, कारण की ते पण मेडिकल फार्मसीमध्येच काम करतात. त्यानंतर शिवांच्या आजीचा हात धरला आणि रस्ता क्रॉस करून घेतलेला होता आणि शिवांच्या आजीला काही सोडून नव्हता राहिला. त्यानंतर आम्ही शिवांसाठी खाऊ घेण्यासाठी या दुकानात आलेलो होतो. हे दुकानवाली आजी शिवांच्या खूप ओळखीची आहे, कारण की इथे शिवांची अंगणवाडी आहे त्याच कारणाने. आणि त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो. त्या शिवांची आजी पण घरी आली आणि माझा शिवान इथे डोकं खाजून राहिलेला होता, का माहीत कशाचा विचार करून राहिलेला होता, काही समजत नव्हतं. त्याला वाटलं एवढ्या लवकर कसं काय आम्ही घरी आलो, मी तर खूप वेळपर्यंत बाहेर फिरतो, पण जाऊ द्या. तर सांगते, शिवान इथे खेळून राहिलेलं होतं. त्यानंतर शिवांच्या आजीनं पण आराम केला, कारण की त्यांना एक इंजेक्शन वगैरे दिलेलं होतं. त्यानंतर मी शिवांचा पुडा फोडून दिला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.